तर बाह्य स्वच्छता सगळ्याच गोष्टीवर आपल्याला प्रबोधन केलं. महाराष्ट्र म्हणून सगळे भाग्यवान होत. आपण महाराष्ट्र का पुरोगामी राज्य, ज्या राज्यामध्ये अगदी सगळे आपले संत महात्मे होऊन आणि आपल्या तुकारामांनी पण आपल्याला सांगितलं. या मधल्या काळामध्ये शासनाची जी अभियानं राबवली आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की 2014 नंतर एक स्वच्छतेची चळवळ साऱ्या देशभरामध्ये आली. अजून खूप काम करायचं आपल्याला याच्यावर, पण या कामाचं एक छोटं असं स्वरूप म्हणून आपण सन्माननीय मोदी साहेबांचा वाढदिवस 17 तारखेचा ते गांधीजींचा वाढदिवस या कालावधीत आपण हा स्वच्छता पंधरवडा, स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबवतो. गेलो काही जणांनी त्या मुलीने खूप उद्बोधक भाषण केलं. तुम्ही सांगितलं की मनाची, शरीराची, आपल्या परिसराची स्वच्छता ही आपली जबाबदारी. तर ही दुसऱ्या कोणाची जबाबदारी नाही, आपली जबाबदारी. त्याच्या दिवशी आपलं प्रत्येक धुळेकराला कळेल, प्रत्येक धुळ्यातल्या प्रत्येक माणसाला कळेल की बाबा माझं घर तर मी स्वच्छ ठेवेलच. आपला हॉल, आपलं किचन, आपली प्रत्येक गोष्ट स्वच्छ असते. आपल्या बंगल्यातला आपला परिसर पण स्वच्छ असतो. बंगल्याच्या बाहेर पाऊल टाकलं की, कंपाऊंड वॉलच्या बाहेर पाऊल टाकली की परिस्थिती वेगळी असते. आता देवपुरात मी बघते खूप कामं चालू आहेत. रस्ते महानगरपालिकेने केलेले आहेत. तर सगळ्या रस्त्यांवर मातीचे, वाळूचे ढिगारे आहेत. लोकांनी रिनोव्हेशन केलंय, त्याचा डेब्रिज त्या सगळ्या रस्त्यावर आणून टाकले. माझा बंगला मी रिपेअर केला, माझं बंगल्याचं रिनोव्हेशन केलं, पण ते रिनोव्हेशन केलेलं ते जो मलबा आहे तो निघून पुणे महानगरपालिका आमची मलबा गोळा करते. महानगरपालिकेचं आमचं स्वतःचं युनिट आहे, त्या युनिटवर तिथे नेऊन ते टाकलं जाऊ शकतं. तर आपल्या किती लोकांना माहिती आहे की हे बाबा तिथे नेऊन टाकलं जातं. आपल्या शाळांच्या सहली आपण या विद्यार्थ्यांच्या आमच्या कचरा डेपोवर आयोजित करा. आता तिथे जवळजवळ 150 पावणे 200 टन कचरा आम्ही दररोज प्रोसेस करतो. तो कचरा कसा प्रोसेस होतो, कसा येतो, सुका कचरा म्हणजे जे प्लास्टिक आहे ते काय पद्धतीने तिथं हे होतं. गांडूळ खताचा विषय या सरांनी काढला. आपण या पूर्ण गणपती विसर्जनाच्या कालावधीमध्ये पूर्ण जेवढे अगदी पहिल्या 1.5 दिवसाचा गणपती असेल